आपण सध्या भंडारा येथील खातरोड परिसरातील बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या परिसरात आहोत। बघू शकतो आपण इथे जे आहे काल मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। दोन फुटाच्या जवळपास इथं पाणी साचल्यामुळे या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। आणि खरं पाहायला गेलं तर तो पूर जरी आता ओसरला असला तरी अजून काही भागात येथे पाणी जे आहे साचलेलं पाहायला मिळत आहे। याचा फटका जो आहे विद्यार्थ्यांना पडलेला आहे। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन घनमारे आहे। आपण याच्याकडून जाणून घेऊया। हो, काय सांगा, कशा प्रकारे तुम्हाला या अडचणीचा सामना करावा लागला? गेल्या कित्येक दिवसापासून हा प्रॉब्लेम या परिसरात होत आहे। प्रशासनाला आम्ही अनेक वेळा सांगूनही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। काल अभ्यासिका म्हणजे कमीत कमी 2 ते 3 फूट इथे पाणी होतं। मुलांचे चेअर टेबल ठेवायचं हे झालेलं होतं। त्यांच्या काही पुस्तका पाण्यात गेल्या। तसेच या परिसरात अनेक घरांमध्ये पाणीसुद्धा गेलं। त्यानंतर पाणी गेल्यानंतर काही दुकानात पाणी गेलं। काही लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं। किराणा दुकानात पाणी गेल्यानंतर त्यांचे साखर मीठ तेल असे खूप त्यांचं नुकसान झालं आहे। त्यानंतर आम्हाला असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की प्रशासन आपल्याला 2000-3000 लोकांना देते, पण मला तुम्ही सांगा की 2-3 हजारांनी का होणार आहे? प्रशासनानं याकडं सरसकट त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे असं वाटते। समजा या प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही जय जवान जय किसान संघटनेच्या माध्यमातून आम्ही नगर प्रशासनावर हल्लाबोल आंदोलन करू। नक्कीच या अशा अडचणीकडे जे आहे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। वारंवार अशी परिस्थिती उद्भवल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाही का, असा प्रश्न घनमारे यांनी केलेला आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।